औषध नाही, इंजेक्शन नाही, आता ऑपरेशन शिवाय पाठ आणि मानेच्या दुखण्यापासून आराम मिळवा. NC वेलनेस सेंटर, नवल पेट्रोल पंपासमोर, रेल्वे लाईन, सोलापूर. दक्षिण सोलापूर तालुक्यातील मुस्ती येथे एक हृदयद्रावक घटना घडली आहे. येथील रहिवासी श्रीरंग पांडुरंग वाघमारे राहणार मुस्ती यांनी अज्ञात कारणावरून राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना काल रात्री 10:15 वाजण्याच्या सुमारास घडली. घरच्यांच्या लक्षात येताच त्यांना तातडीने बेशुद्ध अवस्थेत सोलापूर येथील शासकीय सिव्हिल हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले. मात्र रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली होती, असे डॉक्टरांनी सांगितले. या घटनेची नोंद सिव्हिल हॉस्पिटल पोलीस चौकीत अकस्मात मृत्यू म्हणून करण्यात आली आहे. आत्महत्येचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. श्रीरंग वाघमारे यांच्या पश्चात आई, वडील, भाऊ, पत्नी आणि 3 लहान मुले असा मोठा परिवार आहे. कुटुंबातील कर्त्या व्यक्तीने उचललेल्या या टोकाच्या पावलामुळे मुस्ती गावात हळहळ व्यक्त होत असून सर्वत्र शोककळा पसरली आहे. नारायण घंटे, लोकप्रधान न्यूज, दक्षिण सोलापूर, मुस्ती. आणि आता अवस्था अशी व्हायला लागली होती की मी बसत किंवा उभं राहत नव्हतो, तर जास्तीत जास्त झोपून राहायचा प्रयत्न करायचो. सलगपणे आपण एखादं काम करायला लागलो की बॅकमध्ये पेन येतोय. सुरुवातीला मी त्याला इग्नोर करायचा प्रयत्न केला. त्याच्यानंतर मला जाणवलं की इग्नोर करून हे काही कमी होत नाही. या ट्रीटमेंटच्या दरम्यान मला कुठल्याही गोळ्या किंवा इंजेक्शन घेण्यासाठी सुचवलं गेलं नाही. मला पाठदुखीचा खूप त्रास होता. आयुष हॉस्पिटल जयसिंगपूरमध्ये दाखवलं. त्यांनी त्यावर मला सर्जरीचा सल्ला दिला. त्यामुळे मी आज साधारणपणे 90% पर्यंत रिलीफ आहे. 1 वर्षापासून कंबरदुखीचा त्रास जाणवू लागला. जवळपास माझे आज 20 सेशन झाले, तर मी आज ठणठणीत बरा आहे.